Good morning. Today we learn application of trigonometry. Last time we learned some examples depend on trigonometry in which formulas by using formulae we solve more examples. I think 6.1 is over. In that 6.1 there are 6 examples, and in the 6th example there are 12 examples. All examples already we learned. We saw that all examples. Now today we learn application of trigonometry. Means what? Use of that trigonometry. आता याचा उपयोग कुठे होतो हे आपल्याला पाहायचं आहे. आता many times we need to know the height of tower, then tree, the distance between two ships, किंवा distance between lighthouse and ship. We can't measure that actually. Means what? We can't find them with the help of we can find that distance. Means what? In the sea there is a lighthouse and there is a ship, and we have to find the distance between ship and lighthouse. But directly we can't measure. We cannot measure that distance between lighthouse and ship. So by using trigonometry we can easily find the distance between ship and lighthouse, as well as the height of tree. We can't measure actually. So by using trigonometry we can easily calculate, easily find height of the tree, height of the tower. Okay. For the purpose of computation we draw a rough sketch. त्यासाठी आपल्याला एक कच्चे म्हणजे आपण ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग करून आपण आकृत्या काढू शकतो, डिस्टन्स मोजू शकतो, हाईट मोजू शकतो, या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यासाठी आपल्याला एक रफ स्केच काढावं लागतं, एक कच्ची आकृती काढावी लागते, आणि बाय युजिंग दॅट यू कॅन इझिली फाइंड द डिस्टन्स बिटवीन शिप अँड लाईट हाऊस ॲज वेल ॲज हाईट ऑफ टॉवर एक्सेट्रा एक्सेट्रा. सो नाऊ वी स्टार्ट द application of trigonometry, in which three concepts are very important. Number one, line of vision. Suppose it is a A and it is a B. Okay. If the observer is standing at a location of A, या ठिकाणी ऑब्झर्वर आहे, मी आता असा उभा आहे, आय एम द ऑब्झर्वर. ओके. आणि मी असं उभा आहे आणि मी आता समोर बघतोय. ओके. माझ्या डोळ्याच्या समोर एकदम स्ट्रेट. So if observer is standing at location A looking at an object B, मी इथून समोर बघतोय एकदम एका वस्तूकडे, ऑब्जेक्ट बी कडे. सो माझी दृष्टी जी दृष्टीचे म्हणजे माझ्या दृष्टीचे किरण आहेत किंवा माझी नजर जी आहे ती बरोबर त्या वस्तूकडे जाणार आहे, म्हणजेच ही माझी झाली दृष्टिरेषा. इट इज कॉल्ड लाईन ऑफ व्हिजन. इन मराठी त्याला दृष्टिरेषा म्हणतात. म्हणजे मी असं उभा आहे आणि सरळ बघतोय एकदम स्ट्रेट, तर माझ्या नजरेमध्ये जी वस्तू येते त्या नजरेपासून पर्यंत मी आहे ऑब्झर्वर, ती वस्तू आहे बी, म्हणजे माझ्यापासून ए पासून बी पर्यंत ही जी झाली लाईन ऑफ व्हिजन. इट इज कॉल्ड इफ द ऑब्झर्वर इज स्टँडिंग ॲट द लोकेशन. आकृती बघा, इथं ऑब्झर्वर आहे, इथे कोण आहे, ऑब्जेक्ट आहे, आणि इथून इकडे बघतोय मी. सो इट इज अ लाईन ऑफ व्हिजन. इज दॅट क्लिअर? आता अँगल ऑफ इलेव्हेशन, दॅट इज टू मोर कन्सेप्ट व्हेरी इम्पॉर्टंट. लाईन ऑफ इलेव्हेशन. आता लाईन ऑफ इलेव्हेशन म्हणजे काय, आणि दुसरा बघायचा अँगल ऑफ इलेव्हेशन, नॉट लाईन ऑफ, अँगल ऑफ इलेव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. दॅट टू कन्सेप्ट आर व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे जे दोन कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये एकाला उन्नत कोण म्हणतात आणि एकाला अवनत कोण म्हणतात मराठीमध्ये. हा झाला उन्नत, हा झाला अवनत. आता मी असं बघतोय, मी साधं सोपं तुम्हाला समजून सांगतो. मी असं उभा आहे आणि मी या ठिकाणावरून आज समोर बघतोय आणि अचानक मला वरती बघायचंय. मी असं वरती बघतोय, माझी लाईन ऑफ व्हिजन अशी होती, पण मी असं बघतोय वर, अशी स्ट्रेट होती लाईन ऑफ व्हिजन, आणि मी असा वर बघतोय, माझी अशी स्ट्रेट होती बघा, ही दॅट इज माय लाईन ऑफ व्हिजन. मी हात ठेवला ना, इट इज कॉल्ड आता ही पूर्वीची होती. आता मी असं वर बघतोय, माझं म्हणजे माझी नजर आता इथं आलेली आहे लाईन ऑफ व्हिजन. तेव्हा लाईन ऑफ व्हिजन हा पॉइंट बी आहे इथं. पूर्वी इथं होतो मी असा, बरोबर आहे. मग आता ती झाली हॉरिझॉन्टल लाईन, ही झाली क्षिती समांतर रेषा, म्हणजे जमिनीवर उभा आहेत आपण, समजा फरशीवर उभे येतो, ही झाली हॉरिझॉन्टल लाईन. आणि मी असं वर बघतोय,
म्हणजे मी असे वर बघतोय, म्हणजे बाण वर चाललाय बघा हा, इथून इकडे चाललाय. मग ही झाली आता इथे एक वस्तू आहे, एक ऑब्जेक्ट आहे, मी इथून याच्याकडे बघतोय असं वरती, म्हणजे वर बघायचं जर असेल तर दॅट इज द अँगल ऑफ इलेव्हेशन. इफ अन ऑब्झर्वर ॲट ए, ऑब्झर्वर ए वर आहे आणि ऑब्झर्व द पॉइंट बी, आणि तो पॉइंट बी चं निरीक्षण करतोय. इथं ऑब्झर्वर म्हणजे मी आहे आणि पॉइंट बी म्हणजे वर समजा घार उडते, मी त्या घारीकडे बघतोय, पतंगाकडे बघतोय आणि मग मी त्याचं ऑब्झर्वेशन करतोय. द पॉइंट बी विच इज ऍट लेवल, की जो हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती आहे, विच इज ऍट लेवल हायर दॅन ए, म्हणजे ए पासून वर असेल, माझ्यापासून ते वर उंचावर आहे, म्हणजेच वरच्या याच्याकडे मी पाहतोय, वरच्या ऑब्जेक्टकडे पाहतोय. जेव्हा वरच्या ऑब्जेक्टकडे मी बघत असेल तेव्हा माझी दुसरी रेषेची वरती जाईल ना. सो इट इज लाईन ऑफ व्हिजन, इट इज हॉरिझॉन्टल लाईन, आणि जो कोण तयार झालाय हा असा, दॅट इज द अँगल ऑफ इलेव्हेशन. म्हणजेच ऑब्झर्वर ऍट ए ऑब्झर्व द पॉइंट बी विच इज ऍट अ लेवल हायर दॅन ए, ए पासून उंच असेल, अँड एम इज हॉरिझॉन्टल लाईन, देन अँगल MAB किंवा BAM, सॉरी अँगल BAM इज कॉल्ड अँगल ऑफ इलेव्हेशन. इज दॅट क्लिअर? आता याच्या उलट मी आता इथे वरती उभा आहे तिसऱ्या मजल्यावर आणि मी आता वरून असं बघतोय, मी ही झाली माझी हॉरिझॉन्टल लाईन आता, किंवा पहिली जी होती माझी लाईन ऑफ व्हिजन होती, पण आता मी खालच्या वस्तूकडे बघतोय, मी वरून डोकून बघतोय, म्हणजे मला आता खालच्या बाजू खाली बघावं लागतंय, म्हणजे माझं मान खाली गेली आहे, खालचा अँगल झाला म्हणजे तो अँगल ऑफ डिप्रेशन. ही पॅन ऑब्झर्वर ऍट ए, परत ऑब्झर्वर इथं आहे, ही जी एम आहे ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, आणि ऑब्झर्वर आता खाली बघतोय बघा, ऑब्झर्व निरीक्षण करतोय द पॉइंट सी विच इज ऍट लेवल लोअर दॅन ए, ए पासून खालच्या पॉइंटवर तो बघतोय, म्हणजे ही झाली लाईन ऑफ व्हिजन. इथून हा बाण गेला तो, आणि मग अँगल MAC, इथं मी बाण दाखवला बघा, खाली गेलेला, खाली जर बघत असेल तर बाणाचं टोक खाली पाहिजे, वरती बघत असेल तर बाणाचं टोक वरती असेल. हे झाला अँगल ऑफ इलेव्हेशन आणि हा झाला अँगल ऑफ डिप्रेशन. अशा पद्धतीने 3 कन्सेप्ट आहेत. आता याच्यावर डिपेंड एक्झाम्पल आपण सोडूयात. एक्झाम्पल फार सोपे आहेत, त्यासाठी एक रफ फिगर काढायला लागते. आता आपण प्रत्यक्षात एक्झाम्पलकडे जाऊ. एक्झाम्पल नंबर 1 मी घेतोय, खूप सोपा छान टॉपिक आहे, नीट लक्ष द्या. एकदा आकृती जर समजली, आकृतीतून जर तुमच्या लक्षात आलं की आकृती कशी काढायची, फिगर कशी काढायची, रफ फिगर, तर इट इज व्हेरी सिंपल टू सॉल्व दॅट टाइप ऑफ एक्झाम्पल्स. इन दॅट एक्झाम्पल्स म्हणजे याच्यामध्ये असं अवघड असं काहीच नाहीये. तर पाहूयात आपण. पहिलंच बघा, अँड ऑब्झर्वर, असं करा सगळ्यांनी, पान नंबर 133 पहा. मी गणित वाचतो, मी आता गणित लिहित बसत नाही, मी गणित एक्झाम्पल वाचतो बघा. अँड ऑब्झर्वर ऍट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम अ ट्री. बघा, ऑब्झर्वर ऍट अ डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम अ ट्री. झाडापासून ऑब्झर्वर 10 आहे बघा. झाड म्हणजे लगेच असं उभी रेष काढायची एक, दॅट इज द ट्री. ही जमीन आहे, हॉरिझॉन्टल लाईन किंवा प्लेन आहे बा, सरफेस आहे. ऑब्झर्वर इथं मी उभा आहे, समजा A, B आणि C. बघा, ऑब्झर्वर ए आहे ऑब्झर्वर, आणि BC हा झाड आहे समजायचं. मग ऑब्झर्वर झाडापासून किती अंतरावर आहे म्हणे, 10 मीटर अवे फ्रॉम द ट्री. लुक्स ऍट द टॉप ऑफ द ट्री, आणि बघतोय कुठं, ट्री कडे बघतोय, ट्रीच्या टॉप कडे बघतोय. इथून तो इकडे बघतोय, असा इथून इकडे बघतोय, म्हणजे ही झाली अँगल ऑफ इलेव्हेशन. वर बघतोय ना 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री? हाईट ऑफ द ट्री विचारलंय बघा, म्हणजे हाईट ऑफ द ट्री BC आहे बघा. यू हॅव टू फाइंड BC, आणि इन दॅट √3 इज इक्वल टू 1.73 इज गिवन. दॅट इज गिवन. परत पहा, ऑब्झर्वर ऍट डिस्टन्स ऑफ 10 मीटर फ्रॉम द ट्री अँड लुक ऍट द टॉप ऑफ द ट्री, मेक्स अँड 60 डिग्री अँगल. मग तो वरती टॉपला बघतोय म्हणून इलेव्हेशन झाला. मी तर असं म्हणायचं बघा, BCB किंवा BC रिप्रेझेंट, आता तुमची भाषा वापरा. आता BC किती दिलाय तुम्हाला, 10 मीटर डिस्टन्स. हा, BCB हाईट ऑफ ट्री किंवा BC रिप्रेझेंट ट्री असं म्हणा, किंवा BCB द हाईट ऑफ ट्री, तुम्हाला जे आवडेल ते लिहा. BC रिप्रेझेंट ट्री, ABB द
distance between observer and SCR VR, observer and tree. हे बी हे अंतर आहे ना झाडा आणि ऑब्झर्वेशन मधलं, आणि ए रिप्रेझेंट पॉइंट ए रिप्रेझेंट पोझिशन ऑफ ट्री, पॉइंट ए रिप्रेझेंट पोझिशन ऑफ ऑब्झर्वर, किंवा नुसतं पॉइंट ए रिप्रेझेंट ऑब्झर्वर म्हटलं तरी चालेल. इट इज ऑब्झर्वर. BC be the tree. BC represent the tree, and AB be the distance between tree and observer. Okay? मग AB is equal to 10 meter. Measure angle CAB is equal to 60 degree. Angle of elevation. Angle of elevation. ELEVAT. ओके, इथपर्यंत कळली आकृती. इन ट्रायंगल, इन राइट अँगल ट्रायंगल ABC, you have to find BC means height of tree. It is opposite of 60 degree. That is opposite side. It is adjacent side. Opposite upon adjacent. That is the tan theta. Theta is 60, so tan 60 is equal to opposite upon adjacent, किंवा adjacent upon opposite cot theta घ्यावा लागेल. मग tan 60. आता चार्ट मध्ये सगळ्या किमती आहेत, आपण तो चार्ट शिकलो होतो. त्या चार्ट मध्ये प्रत्येकाची किंमत माहिती आहे. tan 60 हा √3 आहे, BC माहित नाही, आणि AB is 10 by cross multiplication, so it become 10 √3. √3 ची किंमत दिली बघा 1.73. आता 10 गुणिले 1.73 आहे, म्हणजे थोडक्यात 1 7 3 173 ला 1 शून्य लावा. पॉइंट तर दोन घर आहेत म्हणून पॉइंट द्या, आणि मीटर मध्ये आहे. मग तरी हाईट ऑफ ट्री इज 17.30 मीटर. मल्टिप्लिकेशन इज व्हेरी सिंपल. अशा पद्धतीने आपल्याला ही आकृती काढून एवढं लिहिता आलं पाहिजे. इट इज व्हेरी व्हेरी सिंपल. ओके, नाउ इन दॅट 6.2 देर इज वन मोर एक्झाम्पल. अ पर्सन इज स्टँडिंग, लिसन केअरफुली. एक्झाम्पल नंबर 1, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर. पर्सन इज स्टँडिंग म्हणजे सेम गणित आहे बघा. यू कॅन ट्राय इट. ओके, तुम्ही सोडा वाटलं असतं. आपण सॉल्युबल गणित घेऊयात. आता मी जातोय गणित नंबर 2 कडे. नीट लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर 2, सर्वांनी नीट लक्ष द्यायचंय. पान नंबर 134 वाचा. फ्रॉम अ टॉप ऑफ बिल्डिंगचा टॉप. हे बघा मी बिल्डिंग काढतो. टॉप ऑफ बिल्डिंग अँड ऑब्झर्वर इज लुकिंग ॲट अ स्कूटर. बघा, फ्रॉम द टॉप ऑफ अ बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगच्या वरून. अँड ऑब्झर्वर लुकिंग ॲट अ स्कूटर पार्क ॲट अ सम डिस्टन्स अवे मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन. म्हणजे तो खाली बघतोय, वर बसलाय, इमारतीच्या वरती बसलाय तो, टॉप ऑफ द बिल्डिंग. ऑब्झर्वर इज हिअर अँड लुक ॲट स्कूटर. स्कूटर इथं आहे, ही जमीन झाली. आता तो इथून खाली बघतोय, म्हणजे इथून एक बाण काढायचा. हा बाण म्हणजे तुमची हॉरिझॉन्टल लाईन असेल. मग इथं ए नाव देतो, इथं बी नाव देतो, इथं सी. आता मला सांगा, ए रिप्रेझेंट पोझिशन ऑफ ऑब्झर्वर, सी बी द पोझिशन ऑफ स्कूटर, किंवा सी रिप्रेझेंट स्कूटर. पोझिशन ऑफ स्कूटर म्हणलं ते चालेल. पुढे मेक्स अन अँगल ऑफ डिप्रेशन 30 डिग्री. हा 30 डिग्रीचा अँगल करतो. इथं नाव द्या ई. रे ए इज हॉरिझॉन्टल लाईन. ओके, आता बघा, हॉरिझॉन्टल लाईन नेहमी आपल्या प्लेनला म्हणजे राऊंडला पॅरलल असते. ऑलवेज पॅरलल. म्हणजे इथं असं झाल्यानंतर हे कोणते अँगल होतील? करेक्ट, अल्टरनेट अँगल्स. सो इट इज ऑल्सो 30. ओके, पुढे वाचा. इफ द हाईट ऑफ द बिल्डिंग इज 40 मीटर. हे बघा, हाईट ऑफ द बिल्डिंग ए बी रिप्रेझेंट हाईट ऑफ द बिल्डिंग. किती झालं ते? 40 मीटर. ओके, हाऊ फार द स्कूटर इज फ्रॉम द बिल्डिंग. म्हणजेच बिल्डिंग पासून स्कूटर किती अंतरावर आहे? सो यू हॅव टू फाइंड BC. काय काढायचं कळलं का? तुम्हाला काय दिलं याच्यामध्ये? ऑब्झर्वर वर बसलाय, तो स्कूटरकडे बघतोय.
मग ही झाली हॉरिझॉन्टल लाईन, तो 30 डिग्रीचा अँगल करतोय. हा अल्टरनेट अँगल झाले, हाईट ऑफ द बिल्डिंग दिली आहे आणि यू हॅव टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड स्कूटर. ओके, आता बघा, रे ए इज हॉरिझॉन्टल लाईन. ओके, त्यानंतर ए बी बी हाईट ऑफ बिल्डिंग. बरोबर आहे का? बिल्डिंग BUILD आहे, बरोबर आहे. म्हणजे ए बी इज इक्वल टू 40 मीटर. पॉइंट ए रिप्रेझेंट पोझिशन ऑफ observer and point C represent scooter. Scooter SCOOTER. Okay, and point C represent scooter. Okay, मेजर आता हे झालं बघा, ए बी हाईट झाली, ही हॉरिझॉन्टल लाईन झाली, ही स्कूटर झाली. BCB द BCB डिस्टन्स बिटवीन बिल्डिंग अँड स्कूटर. ओके, मेजर अँगल EAC इज इक्वल टू 30 डिग्री. अँगल ऑफ depression, angle of DEPRESSION. okay, angle EAC is equal to angle ACB is equal to 30 degree. alternate angle कळलं का इथपर्यंत? हे alternate angle झाले. in right angle triangle ABC. बघा आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय करणार? अपोजिट साइड्स आणि ऍडजस्टंट साइड म्हणजे पुन्हा तसंच tan 30 बरोबर अपोजिट AB अपॉन ऍडजस्टंट BC म्हणजे 40 अपॉन BC. वाटलं तिला x म्हणा. tan 31 अपॉन √3 40 अपॉन x बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन x इज इक्वल टू 40√3 आणि 1.73. √3 ची किंमत दिलेली मागासाठी. शून्य असाच 4 ने गुणा 173 ला 4 त्रिक 12 728 आणि 29 4 2 6 6920. पॉइंट नंतर 2 घर आहेत म्हणून x म्हणजे कोण आहे? BC. मग डिस्टन्स बिटवीन हे ULC जाऊ. डिस्टन्स बिटवीन scooter and building is 69.20 meter. That is the answer. महत्वाचं हे सगळं सोपं आहे बघा. फक्त tan 30 वापरायचंय. ही किंमत कुठून घ्यायची? चार्ट मधून घ्यायची. मी शिकवलं कसं तयार करायचं आणि हे वर्णन करता आलं पाहिजे. ही आकृती बघायचं आणि लिहायचंय. म्हणजे सगळ्यात महत्वाची काय आहे? आकृती. बघा आता तिसरं एक्झाम्पल. थोडंसं अवघडाकडे चाललोय आपण. हे सगळं सगळ्यांना समजलं असेल. पुढचं एक होतं टू फाइंड द विड्थ ऑफ रिव्हर. टू फाइंड विड्थ ऑफ रिव्हर. आता नदीची रुंदी, नदीचं प्रवाहाची लांबी थोडक्यात विड्थ ऑफ रिव्हर. नदी आहे बघा. आता नदी काढायची म्हणजे आपण काय नदी काढणार का? नाही. हे बघा, ही नदी, हे मधलं हे इकडचं कडक तिकडचं तीर असं त्याचा अर्थ. फाइंड विड्थ ऑफ रिव्हर. A man observed the top of the tower. Okay, the man observed top of the tower on the opposite bank. Bank म्हणजे किनारा. म्हणजे बघा माणूस काय करतोय? टॉप ऑफ द टॉवर. ऑपोजिट म्हणजे विरुद्ध किनाऱ्यावर. टॉवर आहे बघा, इथे टॉवर आहे आणि हा ऑब्झर्वर जो आहे हा टॉप ऑफ द टॉवरला बघतोय असा. संपलं. ही नदी आहे बघा, इथं माणूस आहे, इथं टॉवर आहे, टॉवरच्या टॉप कडे बघतोय म्हणून मी असं काढलं आणि वर बघतोय म्हणून
angle of elevation in top of the tower on the opposite bank making an angle of elevation 61. हा 61 डिग्री झाला. आणि हे जो टॉवर आहे हा राईट अँगल करतो, लक्षात ठेवायचं. when he moves 50 मीटर बॅकवर्ड, तो पाठीमागे जातो. ही मूव्स पाठीमागे गेला इथून, हा ए, हा बी आणि हा सी, इथून डी पर्यंत गेला. बॅकवर्ड किती गेला? ही मूव्स 50 मीटर बॅकवर्ड, मागे गेला असा. म्हणजे तो उभा आहे ना, तो असं बघतोय ना, तो पाठीमागे गेला 50 मीटर, म्हणजे हे अंतर झालं 50 मीटर. अँड ऑब्झर्व द सेम टॉप ऑफ द टॉवर, आणि इथून परत ती कुठे बघताय? टॉप ऑफ द टॉवर, परत टॉवर कडेच बघतोय. सेम टॉप ऑफ द टॉवर, हिज लाईन ऑफ विजन मेक्स अन अँगल ऑफ इलेव्हेशन 35. आणि आता कितीचा आहे? 35 आहे. अँगल ऑफ इलेव्हेशन आहे बघा. फाइंड द हाईट ऑफ द टॉवर. हाईट ऑफ द टॉवर म्हणजे बीसी काढायचा आहे. अँड विड्थ ऑफ द रिव्हर म्हणजे एबी काढायचा आहे. बरोबर. आणि तुम्हाला दिलंय बघा tan 61 1.8 आणि tan 35 0.7. दॅट इज गिवन. बघा खूप सोपं गणित आहे. पुन्हा पहा, हे टॉवर आहे, ही नदी आहे, ऑब्झर्वर आहे. ऑब्झर्वर वर बघतोय टॉवरच्या टॉप कडे आणि मेकिंग 61 डिग्री अँगल. ही मूव्स 50 मीटर बॅकवर्ड, पाठीमागे आला. आणि परत लुक ॲट द टॉप ऑफ द टॉवर and makes the angle of elevation 35. झाली आकृती. You have to find the height of tower and width of river. मग आता बघा वर्णन करूयात. लेट BCB height of tower BC is equal to x meter and ABB width of river AB is equal to y meter. याला y म्हणू. नाव दिले आपण x आणि y. झालं. पॉइंट A रिप्रेझेंट पोझिशन ऑफ OBSR VR ऑब्झर्वर. ओके. पॉइंट A and D रिप्रेझेंट पोझिशन ऑफ इनिशियल अँड फायनल पोझिशन म्हणा. सुरुवातीची आणि शेवटची रिप्रेझेंट इनिशियल अँड फायनल पोझिशन ऑफ ऑब्झर्वर SCR VR. किंवा तुम्हाला नाही कळलं इनिशियल अँड फायनल तर नुसतं म्हणा पॉइंट A D रिप्रेझेंट पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. ओके. त्यानंतर अँगल. आता बघा हे झालं, हे झालं, हे AB. त्यानंतर AD इज इक्वल टू 50 मीटर. अँगल CAB इज इक्वल टू 61 आणि CDB इज इक्वल टू 30. अँगल ऑफ इलेव्हेशन. अँगल ऑफ इलेव्हेशन. आता बघा इन कधी बी दोन ट्रायंगल बघा. एक हा छोटा राईट अँगल ट्रायंगल मोठा आहे. आधी छोटा राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल CBA किंवा ABC. बघा अपोजिट ऍडजस्टंट म्हणून tan 61 बरोबर अपोजिट BC आपण ऍडजस्टंट AB म्हणजे x अपॉन y. आणि tan 61 किती दिलाय? 1.8 बरोबर. भागिले गुणिले होईल म्हणजे x इज इक्वल टू 1.8y. याला नंबर 1 म्हणायचं. सोपं आहे ना एकदम. लहान त्रिकोणात मी tan 61 वापरला बस. आता मोठ्या त्रिकोणात इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल CDB काय? परत tan 35. बघा tan 35 ची अपोजिट कोणती आहे? BC. आणि त्याची ऍडजस्टंट कोणती आहे? DB. अपोजिट ऍडजस्टंट म्हणजे tan 35 किती आहे? 0.7. BC x आणि DB मीन्स व्हॉट? DA प्लस AB 50 प्लस y म्हणजे y प्लस 50. कंसातल्या DB इज इक्वल टू DA प्लस AB 50 प्लस y. हेच भरलं इथं बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन.
0.7 इंटू y प्लस 50 इज इक्वल टू x. हा भागिले फक्त गुणिले झाला. x ची किंमत टाका 1.8 y फ्रॉम 1 0.7 y ने आत गुणा 0.7 y प्लस 0.7 गुणिले 5 7 0 0 7 5 35 पॉइंट नंतर एक घर आहे म्हणून एक घर पॉइंट द्यायचं. बरोबर 35 येईल. 0.7 आणि 50 चा गुणाकार 35 350 येतो. एक घर पॉइंट दिला म्हणून 35 झालं. आता ही मोठी संख्या आहे छोटी संख्या आहे याला इकडे आणू सर याला तिकडे घेऊन जा. 35 इज इक्वल टू 1.8 मायनस 0.7 y 1.8 आणि 0.7 खाली राहिला 1 सो 1.1 गुणिले 35 भागिले 1.1 बरोबर. आता भागाकार करायचा आहे आपल्याला. पॉइंट हाकलून द्या. एक पॉइंट सरकला म्हणून वर एक शून्य दिला बघा किंवा 10 आल्या म्हणजे 350 अपॉन 11 11 3 33 11 1 11 11 8 88 11 1 11 11 7 77 पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठे 11 3 33 11 1 11 9 राहिले शून्य घेता म्हणून पॉइंट 11 8 88 2 राहिले 11 1 11 खाली 9 राहतील आणि परत 8 चा भाग जाईल. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठे आहे म्हणजे याचं येईल 31.82 मीटर. हा आला x सॉरी y काय आला हा y 31.82. आता x बरोबर x इज इक्वल टू 1.8 y एक घ्यायचा 1.8 इंटू 31.82 3182 ला 18 ने गुणा. इथं पॉइंट नंतर एक घर पॉइंट दोन घर एकूण 3 घर आहेत. उत्तरात 3 घर द्या. किती घर द्या 3 उत्तरामध्ये जे येईल ते उत्तर. समजा 3182 18 8 2 16 8 64 1 65 8 7 14 24 1 25 2 8 1 3 6 7 8 4 12 5 7 57.276 इथे एक आणि इथे 2 म्हणजे 3 घर पॉइंट दिले बघा. मग अप्रॉक्सिमेटली लिहावं लागेल. पॉइंट नंतर तिसरं घर 5 किंवा 5 पेक्षा मोठे म्हणून एक कोणी वाढवा 57.28 मीटर. संपलं. मग आता उत्तर कसं लिहिणार. x म्हणजे कोण आहे बघा बरं. हा हाईट ऑफ टॉवर इज 57.28 मीटर आणि हे दोघांचं हे ए बी अंतर कोणतं आहे. हा विड्थ ऑफ रिव्हर इज 31.82 मीटर. दॅट इज द आन्सर. मला असं वाटतं खूप सोपं आणि सुटसुटीत गणित आहे पहा. याच्यामध्ये विशेष असं काही नाहीये. का अवघड काय वाटलंय तुम्हाला याच्यामध्ये. हे वर्णन करता आलं पाहिजे आकृती काढून आणि पुढे छोटा ट्रँगल घेतला छोटा त्रिकोण घेतला त्याच्यामध्ये टॅन वापरलं 1 नंबर समीकरण मिळालं. आता मोठा ट्रँगल घेतला त्याच्यामध्ये पण टॅन वापरलं. फक्त डीबी ची किंमत भरताना डीए प्लस एबी हे भरलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हे कॅल्क्युलेशन समजून घ्या आता हे व्हिडिओ पाहून. ठीक आहे. आता आणखी एक गणित पाहू आपण. पान नंबर 136 वर्ष. अ ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू स्टॉर्म. ट्री वॉज ब्रोकन झाड तुटलंय बघा. हे झाड ही जमीन हे झाड आहे बरं का ए बी आणि सी ही बी सी ही जमीन आहे आणि हे झाड जे हे तुटलंय बघा. इथं तुटलं इथं. अ ट्री वॉज ब्रोकन ड्यू टू स्टॉर्म म्हणजे वादळामुळे झाड तुटलं. इट्स ब्रोकन. अप्पर पार्ट वॉज बघा तुटलं. अप्पर पार्ट वॉज सो इन्क्लाइंड दॅट इट्स टॉप टचेस द ग्राउंड मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द ग्राउंड. हा तुकडा तुटला आणि खाली जाऊन पडला असा. हा तुकडा आहे ना हा इथं तुटलं समजा डी
हा एडी तुकडा आहे बघा, झाड तुटलं ग्राउंडला जाऊन त्याचा टॉप जो आहे तो ग्राउंडला जाऊन टेकला आणि मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द ग्राउंडशी तो हा टॉप 30 अंशाचा कोन करतो, म्हणजे हा अँगल ऑफ इलेव्हेशन झाला, ग्राउंडला करतो म्हणून. द डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ ट्री, दॅट इज द फूट ऑफ ट्री, बी इज द फूट ऑफ द ट्री, अँड पॉइंट वेअर द टॉप टचेस, टॉप इथं टच झाला, याच्यातलं डिस्टन्स वॉज 10 मीटर. What was the height of the tree? You have to find height of the tree. That means you have to find AD, AB. बराबर का? ABB. Height of tree. बघा. AD and DC. आता असं म्हणूया AD and BD. B. Broken and unbroken part of tree. DCB the broken part of the tree. बरोबर आहे का? पॉइंट C. आता AD and DB be the broken and unbroken part. DC be the broken part. किंवा AD and DC म्हणा. AD and DC be the broken part. And BD be unbroken part of the tree. झालं? इथपर्यंत झालं. DC be the distance between foot of tree. हे बघा हा बी आहे ना, BC जो आहे हा फूट ऑफ द ट्री आणि वेअर द टॉप टचेस द ग्राउंड याच्यातलं ते अंतर आहे. मग काय म्हणणार? BC बी द डिस्टन्स ऑफ फूट. पुस्तकात बघा ना, डिस्टन्स फ्रॉम द फूट ऑफ द ट्री अँड द पॉइंट वेअर द टॉप टच the ground. बघा, BCB the distance between foot of the tree and where the top touch the ground. आणि ते दिलं तुम्हाला BC is equal to 10 meter. What you have to find here? Listen carefully. That two parts are congruent. So AD is equal to DC because they both are the broken part. Now tan 30. आता इथे tan 30 घेऊन जमेल का? बरोबर आहे. मग काय? BD अपॉन BC. tan 30 is I think 1 upon √3. tan 30 is चार्ट मध्ये बघू शकता तुम्ही बिनधास्त. BD ला याला x मानू, याला y मानू. लक्ष द्या. हा BD हा तुकडा x मानला, हा तुकडा y, आणि हा किती होईल दोघं सारखेच म्हणजे y is equal to y मीटर and BD is equal to x meter. Okay, tan 30 opposite upon adjacent 1 upon √3x upon 10 by cross √3x हा √3 कडे भागिले होईल. बघा बरं मी काय केले, 10 गुणिले 10 हा √3x आणि गुणिले √3 भागिले झाला म्हणजे x आला 10 √3, हा x आला. We have to find AB is the height of tree. Okay, नाव आता मला सांगा x मिळाला, y कसा मिळेल? ही ऍडजस्टंट आणि ही हायपोटेनस आपण ऍडजस्टंट आपण हायपोटेनस कसं आहे म्हणा. ऍडजस्टंट आपण हायपोटेनस म्हणजे cos होईल, cos 30 BC आपण DC. बरोबर आहे. आता cos 30 किती आहे बघा बरं, √3/2 असेल. आता या ठिकाणी समजा चार्ट मध्ये बघा बरं, ह्या किमती आता सगळ्यांना काढता आल्या पाहिजेत, माहिती पाहिजेत. आपल्याला काय पाहिजे? cos 30 मला वाटतं √3/2 असेल. बघा cos 30 √3/2 आहे. मग √3/2 BC
BC 10 आणि DC y. बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन y इकडे √3 10 into 2 √3y 20 आणि 20 upon √3. y पण मिळाला, x पण मिळाला. x आणि y म्हणजे AB is equal to x plus y. x आला 10 upon √3 आणि हा आला 20 upon √3. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 30 upon √3. खाली √3 आहे म्हणून आपण रॅशनलाइज करू, त्यानेच गुणून त्यानेच भागू. 30 √3 अपॉन किती राहील 3. बघा 30 √3 अपॉन 3 म्हणजे 10 √3 आलं. आणि √3 ची किंमत जर दिली असेल आपल्याला 1.73, 10 into 1.73, 173 वर 1 0 आणि 2 घन पॉइंट, सो 17.30. दॅट इज द हाईट ऑफ द, उत्तर लिहायचं, हाईट ऑफ ट्री इज 17.30 मीटर. संपलं. दॅट इज द आन्सर. अशा पद्धतीने सोपं आहे बघा. ह्या आकृतीवरून नीट पहा व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला सोडवता येईल. या ठिकाणी थांबू. धन्यवाद.